प्रीमियमच्या रकमेमुळे अनेक शेतकरी पीक विमा घेत नव्हते। मात्र आपल्या सरकारने केवळ 1 रुपयात पीक विमा योजना देण्याचा निर्णय घेतला आणि पीक विमा घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत तब्बल विजयराव 177% वाढ झाली आहे। 177%। हा देखील इतिहास, हा देखील मिळाले, दाखवतो ना पुढे किती मिळाले ते। 2023च्या खरीप, हेच तर तुम्ही मान्य करत नाही मिळालेलं। अरे विचारा ना, नाही आकडे आहेत माझ्याकडे। 223च्या खरीप हंगामामध्ये राज्यातल्या 1 कोटी, अरे सुनील तिकडे नाही आहे मुंबईमध्ये, 1,70,00,000 व रब्बी हंगामामध्ये 66 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत विक्रमी सहभाग नोंदवलेला आहे। विम्याच्या प्रीमियमची रक्कम सरकार भरती आहे। मागील वर्षी यासाठी 2000 कोटी रुपयांची तरतूद केली होती। यावर्षी विजयराव 5174 कोटी रुपयांची तरतूद केली सरकारने। आम्ही नुसता 1 रुपयात पीक विमा देऊन थांबलो नाही, तर पूर्वी शेतकऱ्यांची जी आता आपण म्हटलं की तक्रार असायची की विमा कंपन्या नुकसान भरपाई देत नाहीत, त्या बाबतीत आम्ही कठोर भूमिका घेतलेली आहे आणि विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली। त्यांना नुकसान भरपाई पोटी योग्य तो मोबदला शेतकऱ्यांना देण्यास सांगितला। त्यामुळे या खरीपामध्ये झालेल्या नुकसानीपोटी विमा कंपन्यांकडून 2121 कोटी इतकी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे अग्रिम, आणि त्यापोटी कंपन्यांकडून 1217 कोटी एवढी रक्कम अग्रिम वाटप झाली। 25% अग्रिम वाटप झालेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। विजय भाऊ मगाशी म्हणाले की तिकडे पीक विम्यामध्ये जी आहे ते कुठलं नाव सांगितलं ना तुम्ही, राठोडचं, यवतमाळ मधला दिलीप वामन राठोड या शेतकऱ्याबाबत आपण या ठिकाणी सभागृह माहिती जी दिली त्याची वस्तुस्थिती वेगळी आहे। दिलीप वामन राठोड या शेतकऱ्याचे एकूण 3 अर्ज होते। विरोधी पक्ष नेत्यांचा आक्षेप होता की किमान 1000 रुपये पीक विमा मिळाला पाहिजे आणि शासनाची तशीच घोषणा आहे, तसाच निर्णय आहे। या शेतकऱ्याला फक्त 53 रुपये मिळाले, आपण असं म्हटलंय। त्याचा तक्ता माझ्याकडे आहे। त्यामध्ये त्याच्या अन्य एकूण ही जी रक्कम आहे त्याच्या एका खात्यातली आहे, पण त्याच्या अन्य 5 खात्यात मिळून या शेतकऱ्याच्या खात्यावर 1583 रुपये इतका पीक विमा मिळालेला आहे त्याला। त्याचे 1583, तुम्ही 53 रुपये म्हणाले ना, तर 1583 रुपये मिळालेत। त्याचा बँकची डिटेल माझ्याकडे आहे। त्यामुळे तो सिक्युरिटी, हा तुम्ही म्हणाला होता की 53 रुपये सांभाळायला सिक्युरिटी द्या, त्यामुळे ती वस्तुस्थिती नाहीये। आपल्याला कोणी ब्रीफिंग केलं ते चुकीचं आहे। त्यामुळे आपण विरोधी पक्षनेता म्हणून 1583 रुपये मिळाले आणि त्यामुळे तुम्ही सभागृहामध्ये माहिती देताना वस्तुनिष्ठ दिली पाहिजे, कारण तुमच्यावर आम्ही विश्वास ठेवतो, सभागृह विश्वास ठेवतो आपल्या सदस्यांवर।